हॅलो, कसे आहात तुम्ही? तर वेलकम आहे माझ्या छोट्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज ना मला खूप जास्ती ॲसिडिटी झाली होती. तर मी छान गरम पाणी वगैरे केलं, त्यामध्ये मीठ टाकलं, लिंबू टाकला आणि ते मिक्स करून छान पिली. मग आम्हाला कढी भजी पण करायचे होते, त्यासाठी दही वगैरे घोटून घेतलं आणि मिरची वगैरे चिरचर केली आणि गॅसला पातेलं ठेवून छान तेल वगैरे टाकलं आणि जिरं, मोहरीची, लसूण मला छिलायचा कंटाळा आला होता, तर थोडं अद्रक लसणाचं पेस्ट वगैरे टाकून छान कढीला फोडणी दिली. ॲसिडिटीमुळे मला इतका त्रास होतो ना, चेस्ट वगैरे इतकं पेन होते की खूप जास्ती. आणि कसं असते ना, जर ॲसिडिटी झाली की मग त्रास पण खूप जास्ती होतो, तर मूड पण नाही होत काही ना काही करायचं. तर आज स्वयंपाक तर करायचा नव्हता मला, कारण स्वयंपाक भरपूर होता सकाळचा. तर मी अशा प्रकारे कढीला छान फोडणी वगैरे दिली. त्यानंतर मला ना आजी भजी करणार होती, तर मला ना ओटा नाही का, गॅस ओटा क्लीन आवडतो, मला बिलकुल आवडत नाही त्यावर पसारा असलेला. तर मी लगेच पूर्ण पसारा वगैरे क्लीन करून घेतला छान प्रकारे, कारण असा पसारा असला की कशामध्ये मन लागत नाही. मग आजीने भज्यांची तयारी वगैरे केली, तेल गरम करायला ठेवलं आणि छान भजे वगैरे काढले. मग याचे पप्पा वगैरे आले, याच्या पप्पांना लेट झालं होतं यांना यायला, तर मग हे आले. यांना तर आवडत नाही ना, माझ्या मुलाला आवडत. मी आणि आजीने छान भजे खाल्ले. मग माझ्या बाजूची ती श्रीजू पण आली होती, ती इतकी छान क्यूट आहे ना, खूप छान बोलते. मग त्यांनी वगैरे मिळून आम्ही छान सगळ्यांनी मिळून असे भजे वगैरे खाल्ले. आजीने गरम गरम भजे केले होते तर, आणि मी कढी बनवली होती. तर असा होता आमचा आजचा दिवस. चला तर भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. बाय.